आपण पाहतोय की आता आपण भीमानांशी पुढे चर्चा साधणार म्हटलं आणि थेट आपण पाहतोय की दादाभाऊ अमंग यांच्याशी कायदेशीर लढ्यावर चर्चा केल्यानंतर आपण बघतोय की ह्या माऊली आहेत, ह्या सर्वजण बघा डोक्यावरती ओझं घेऊन ह्या भीमा कोरेगाव जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतात. माई कुठून आलात तुम्ही? अमरावती. अमरावतीतून. काय नाव आहे? दुर्गा लिंगोट. काय इथं जे तुम्ही सर्व डोक्यावर ओझं घेऊन या ठिकाणी आलात, काय नेमकं काय होईल कशासाठी आलात तुम्ही या ठिकाणी? साहेबासाठी, बाबासाहेबासाठी सलामी द्यायला काय वाटतं इथं आल्यानंतर? चांगलं वाटते. हा? लय मन खुश झालं. मन खुश झालं. हा. काय इथं तुम्ही आल्यानंतर जयस्तंभाला मानवंदना दिल्यानंतर काय घेऊन जाणार आहात इथून? आता ते आता कोणते विचार बाबासाहेब? बाबासाहेबाचे विचारच आहेत. विचार बाबासाहेब इथं आहे बाबासाहेब डोक्यात आहे. बरं, आज तुम्ही इथं आलात, हे सर्व पाहताय, हा जो प्रसंग आहे हे सगळं अनुभवताय, काय गेल्यानंतर तुमच्या गावाकडे गेल्यानंतर काय सांगणार? चर्चा होणार आहे. हेच चर्चा होणार आहे. काय पाहिलं तुम्ही आतापर्यंत, इथपर्यंत आलात, काय काय पाहिलं? आता हे नदी पाहिली, तंब पाहिला, तिथं सलामी दिली, रात्री मानवंदना घेतली, आज सकाळी मानवंदना घेतली. अच्छा, नाव काय तुमचं? मायलताबाई इंगोले. अच्छा, कुठून आलात तुम्ही? मी अमरावती. आपण पाहतोय की असेच लोक जे आहेत सर्व या जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतात. अनेक भीमानी आहेत, आपण ज्यांच्यासोबत संवाद साधूया. दादा जय भीम. जय भीम दादा, जय भीम. नाव तुमचं? भीमराव दिगंबर भालेराव, कुठून आलात? परभणी. परभणी. काय वाटतं इथं आल्यानंतर? छान वाटतंय सर. परभणी म्हणजे कोणतं? परभणीत आता मध्यंतरी एक घटना घडली. हो त्याच परभणीचे आहेत. अच्छा, काय नक्की आता सध्याची परिस्थिती तिकडे? काय नाही, आता चांगली आहे. सध्या जर आपण पाहिलं तर तुम्ही आज या ठिकाणी जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलात, काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? खूप आनंद वाटतोय सर. मन प्रसन्न झालं सर सलामी देऊन शूरवीरांना. अच्छा, तुम्ही ज्यावेळेस शूरवीरांना सलामी दिली आणि इथून आता जात आहे, काय इथलं जे प्रसंग आहे, काय अनुभवलंय, काय गावाकडे गेल्यानंतर चर्चा करणार आहात? सांगतो ना त्यांना माहिती आम्ही इथली. अच्छा, तुमच्या गावाकडे बुद्धविहार आहे? हो आहे ना सर. काय कार्यक्रम होतात का विहारात? हो ते बुद्धवंदना वगैरे होतात ना. कारण बाबासाहेब सांगतात की बुद्धविहार हे आपलं शक्ती केंद्र आहे. मग काय काय कार्यक्रम होतात त्या ठिकाणी? बुद्ध आणि धम्माचा ग्रंथाचं वाचन होतंय आणि दर रविवारी त्याची वंदना होती. अच्छा, आता तुम्ही हा जनसमुदाय पाहताय, एक अनुभव घेताय, काय वाटतं तुम्हाला एक सर्वसामान्य म्हणून जेव्हा तुम्ही विचार करता, आपण जेव्हा निवडणूक लढतो त्यावेळेस एकही आंबेडकरवादी निळ्या झेंड्याचा उमेदवार आपल्या महाराष्ट्रात आता निवडून येणं अशक्य होतंय. हो हो सर. आता इथं दिसायला आपण पब्लिक एवढी दिसते, पण मतदान तर काय करत नाहीत आपल्या समाजाचे लोक. आता आपण म्हणत होतो नेते एक येत नाही, नेते एक येत नाही. नेते रिडॉलच्या माध्यमातून सुद्धा एकत्र आले, तेव्हा पण आपले आमदार आले नाही. त्याच्यानंतर सुद्धा एकदा एकत्र आले तरी पण आमदार आला नाही. काय नक्की म्हणजे? हो व्हीएमचा. त्यावेळेस ईव्हीएम नव्हता, आता ईव्हीएम आहे. आता जोपत्र एम जायत नाही तोपत्र बीजेपीचं का नाही, तोपत्र ही आपली कुठली आमदार का SC ST होणार नाही. काय मेन म्हणजे काय, एम आणि अमित शहा डाको आहे. अमित शहा जे काय बाबासाहेबांचं आगमन केलं का नाही, त्या माधुर्यातला खरं हातबाहेर व्हायला पाहिजे आणि या देशाचं गृहमंत्री सोडून BJP सरकार उतरायला पाहिजे. काय कुठनं आला दादा? मी अमर महादेव कांबळे, मुक्काम पोस्ट बेळगाव जिल्हा, मी कर्नाटक. तुम्ही एकदम आलता ना बेळगावला, ते चलवादी महासंघाचे कार्यक्रम. हो. तुमच्या कानडी भाषेमध्ये इथल्या महाराष्ट्रातल्या असन कन्नडी लोकांना असेल, काय सांगाल इथल्या शौर्य दिनानिमित्त आज? हे सूर म्हणजे ज्यावेळेला पुढं लोटकं होतं आणि पाठीमध्ये झाडं होतं, त्यावेळेला ह्या पाचशे महाराणी जे काही ಇವರು 500 ಜನ ಏನಿದ್ರಲ್ಲ, ಅದು ನಮ್ಮ ಈ ದೇಶಿಗೆ ಒಂದು ಚಟಿಕೆ ಒಂದು ಜಾಡು ಹೋಗೈತಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಒಳಗೆ. ಇದು ಭೀಮಾ ಕೊರೆಗಾಂವ್ ಇಲ್ಲೇ ಮನುವಾದಿ ಮುಚ್ಚಿಟ್ರಿ. ಇದು ಮುಚ್ಚಿಟ್ರಿ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ದಾಗ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಆದರೂ ಸಾಲಿ ಕಲಿಯಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಸಿಕ್ಕಿತ್ತದು. ಅದು ಸಿಕ್ಕ ಮೇಲೆ ಇದು ದೇಶದ ಎಲ್ಲ 1 ಜಾನ್ವರಿಗೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಜಗತ್ನಾಗ ಯಾವ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಲಿ, ಇಲ್ಲಿ ಭೀಮಾ ಕೊರೆಗಾಂವ್ ಪುನಾಕ್ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಭೀಮಾ ಕೊರೆಗಾಂವ್ದಾಗ ಬಂದು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಸುಲೂಟ್ ಹೊಡ್ತೀರಿ. ಇದು ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಐತಿ. ಮತ್ತು ಗಣಪತಿ ಮಹಾರ ಒಂದು ಭಾಳ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜಂದು ಅದು ಒಂದು ಇತಿಹಾಸ. ಇಲ್ಲಿ ತುಂಡು ಮಾಡಿ ಒಗೆದಿರು. ಆ ಒಗೆದ ಪೆಟ್ಟಿಗೆ ಗಣಪತಿ ಮಹಾರಾಜ್ ತನ್ನ 10 ಎಕರೆ ಜಮೀನು ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಧಾಡಿಸಿ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಮಾಡಿ ಒಂದು ಹಿಮ್ಮತ್ತು ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಹುಗಿದು ಬಿಟ್ರು. ಅಲ್ಲಿ ಸಮಾಧಿ ಕಟ್ಟರು ಅವರು ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್. ಮತ್ತು ಅವ್ರದ್ದು ಸಮಾಧಿ ಕಟ್ಟಿದಾರು, ಇವ್ರು ಮನುವಾದಿ ಆಗಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಅದರಿಂದ 2018ದಾಗ ಇದು ಭೀಮಾ ಕೊರೆಗಾಂವ್ ನಮ್ಮ ಏನು ದಂಗಲ್ ಆಯ್ತಿದ 2018 ಒಳಗೆ. 18ದಾಗ ದಂಗೆ ಆದಮೇಲೆ ಯಾರು ಮಾಡಿದಾರೋ ಅವ್ರ ಇವು ಸಂಭಾಜಿ ಬಿಡೆ ಮತ್ತು ಏಗೋಟಿ ಇವು ಪುನಾದವ್ರು ಇವ್ರು ಮಾಡಿದಾರು. ಇದು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಚಲೋನಾಗೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಡೀ 40% ನಮ್ಮ ಜನಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು ಭೀಮಸೇನಿದವ್ರಿಗೆ, ಅಂದರೆ ಭೀಮಾ ಕೊರೆಗಾಂವ್ ಇತಿಹಾಸ. ಅದು ಈಗ 100% ಎಲ್ಲ ಆಲ್
ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಕನ್ಯಾಕುಮಾರಿ ಕಾಶ್ಮೀರ 15,000 ಕಿಲೋಮೀಟರ್ 634 ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಒಳಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನಮ್ಮ ಭೀಮಾ ಕೋರೆಗಾಂವ್ ಇತಿಹಾಸ ಅದು ಮಾಡ್ರಿ ಇಂಥ ಮನುವಾದಿಗಳು. ಈಗ ಅಮಿತ್ ಶಾ ಲೋಕಸಭಾದಾಗ ಅವ ಏನು ಘೋಷಣೆ ಕೊಟ್ಟವ ಏನಂದ, अंबेडकर 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 हे फॅशन आहे. हाँ अभी ये जरा भगवान का नाम लेता था 7 बार उसका क्या स्वर्ग मिलता था. अरे स्वर्ग ಎಲ್ಲಿ ದೇವರ ದೆವ್ವ ಆತ್ಮ ಇಲ್ಲ ಜಗತ್ನಾಗ. ಮತ್ತು ಇವು ದೇವ್ರದ್ದು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬಂದು ಸಂವಿಧಾನ ತೊಗೊಂಡು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ದಾಗ ಲೋಕಸಭಾದಾಗ ಆರ್ಸಿ ಬಂದು ಸತ್ತಾ ಮಾಡಿ ಆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಭವನದಾಗ ಫಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾ ಒಳಗೆ ಅಪमान ಮಾಡೋರು ಅಂದ್ರೆ यार अमित शा. दादा तुमच्या इथं आपल्याला काँग्रेसचा बॅच दिसतोय, बाबासाहेबांचा पेन दिसतोय. आपण पाहिलं की जेव्हा आपण बघतोय की अमित शहा असेल किंवा कोणी असेल काही ना काहीतरी बोलतात आणि आपले मुलं रस्त्यावर येतात. बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा, मारायच्या मोक्याच्या जागा मिळवा. त्यासाठी प्रयत्न करताना आपल्या समाजातले तरुण तरुणी दिसत नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे? कन्नड बसाव ना. कसं झालं आहे, तरुण पिढी काय झालं आहे, तरुण पिढीला मनोवाद्यांनी व्यसन लावल्यात. ते तरुण पिढी त्यात आणि वयस्कर आहेत ना, ती अंधश्रद्धामध्ये अडकलेले आहेत. त्यात बरखास आमचा समाजवाला आहे. आणि असली दंगल का घडवतात तर आमची मुलं आता जी शिकलेली आहेत, शिकलेली सवरलेली, हे कुठे तर पॉलिटिशियनमध्ये प्रशासनमध्ये कुठल्या तर गुन्ह्यात अडकाव आणि ह्याला मिसलं ती कुठलंही आरक्षण घेऊन येऊ आणि कुठल्याही नोकरीला लागू नये आणि हे त्यांनी राजकारण फायदा खाणार आणि आमच्या लोकांना दंगल करायला लावणार आणि दंगल करून आमच्या लोकांना दंगल करून कुठल्या तर केसेसमध्ये अडकावे लावणार. अडकावून लावून आमच्या समाज हे बदनाम करायलात कोण मनोवादी. हां हां मनोवादी कसं आहेत म्हणजे काय, आता ज्यावेळेला गांधी आणि नेहरू त्यावेळेला बाबासाहेबांना करत होते, आता BJP करायल्यात अमित शहा आणि मोदी. हे आमच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. असल्या कार्यक्रमाला येणं फोटो काढणं जाणं एवढंच माहीत आहे. शिका संघटित व्हा, संघर्ष करा म्हटल्या बाबासाहेबांनी. खरे काय संघर्ष इथं जात्यात. आता मी एक फोटो शिल्पी तेवढं फ्रीमध्ये काढून घेतात. 300 रुपये बॅलन्स घातलं महिनाभर किती बी शिल्पी काढा. शिल्पी झाले म्हणून ते फॅशन म्हणाला आहे. हो मग आमचं हे बाबासाहेबांचं पायाच्या टाचंपासून ते केसापर्यंत रक्तात असं रक्त उसळला पाहिजे. उसळून का नाही समाजाला संघर्ष केला पाहिजे. संघर्ष करून प्रकाश आंबेडकरला आम्ही स्वतंत्र जेव्हापुत्र मुख्यमंत्री करत नाही, भारताचे पंतप्रधान करत नाही, तेव्हापुत्र आमचा हे समाज सुधारत नाही. बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं, पुणे करार वेगळा मतदारसंघ पाहिजे, वेगळा मतदारसंघ पाहिजे. ज्या वेळेला बाबासाहेबांनी वेगळा हे आमचे लोक बाबासाहेबांनी एकलं केलं आणि ही 114 कोटी घेऊन काय करायचं आहे आपल्याला, ही सगळे असून नसल्यासारखे. आणि कसं झालं हे फक्त इथं दंगा करायचं आणि रस्त्यावर उतरायचं, किती दिवस बोंबलायचं. सत्ता घ्यायला पाहिजे. आम्ही जेव्हापुत्र आम्ही लोकसभा घेत नाही तेव्हापुत्र बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण भारत बौद्ध बी होत नाही आणि स्वतः मतदारसंघचं ते आपण ज्या वेळेला ज्या आमदार खासदार होतो तेव्हापुत्र हे होत नाही. आपण पाहिलं की आपण पाहत आपण पाहतोय की अनेक लोक आहेत या ठिकाणी बोलत आहेत. दादा आपण सर्व गोष्टी बघितल्यात. सध्या आधुनिक पेशवाईचा उगम आणि लोकशाही म्हणजे लोकशाही आता झुकत चालली आहे असं वाटतंय का? झुकायचं म्हणजे काय झालं माहिती काय, बाबासाहेबांनी सांगितलं तर मोडून पडेन पण मी वाकणार नाही कुणाला. पण आमची लोक काय झालं हाडा आणि बाटलीला इलेक्शनच्या टायमाला हा अण्णा तात्या की जे अण्णा की जे बाबा की जे म्हणतात का नाही, हे चुकीचं आहे. स्वतःच्या वडिलाला बाबा म्हणू शकत नाही, स्वतःच्या चुलत्याला तात्या म्हणू शकत नाहीत काय. आणि दुसऱ्यांना अण्णा बाबा तात्या म्हणतात आणि एक बाटलीसाठी आणि एक जेवणाच्या कुपनसाठी असं व्हायलं. असं होऊन होतं, असं होऊन कंपल्सरी. सगळ्यांच्या रक्तात स्वाभिमानानं जगलं पाहिजे का. तर त्यांनी बघा आता RSS वाली काय एकाला सहकार करतात, आमच्यात का सहकार करत नाहीत, आमच्यात एकाचं पाय वडतात. हां अरे बाबासाहेबांचा आंबेडकरचा नातू आहे प्रकाश आंबेडकर. बाबासाहेबांना आम्हाला गटरातनं काढून शॅम्पू लावून स्वच्छ धुवून काढले आणि तुम्ही प्रकाश आंबेडकरला चंद्रशिला आझादला आता तो आपला पिक्चर हिरो तो पण 10 लाख लोक जमवला तामिळनाडूचा. असल्या लोकांना आम्ही जे बाबासाहेब म्हणतात का नाही त्या लोकांना आम्ही उचलून धरून सत्तेत आणलं पाहिजे. हां आता जे सगळे भीम आर्मीर लढणार होतं नको म्हटलं चंद्रशिला आझाद. मी पहिला MP होतो, MP होऊन लोकसभेत मी ताकद लावतो. मग नंतर पुढल्यात आम्हाला सगळे MP आपण ऑल इंडिया सगळे आपण प्रत्येक लोकसभा लढवूया काय असं त्यांनी म्हटलं. असं प्रत्येक जणांनी असं पुढं धाडस केलं पाहिजे. आता दीपक केदार चांगलं छान बोलतोय, असल्याला आम्ही सपोर्ट करायला पाहिजे का. जे अन्याय अत्याचार करतोय ते दीपक केदार लगेच जाग्यावर उतरतोय, असल्या लोकांना आम्ही पाहिजे.
काय आम्ही सपोर्ट केलं. जिथं सत्य आहे तिथं सोडायचं आणि खोटं आहे तिथं जायचं. कशासाठी? हाडा आणि बाटलीसाठी. मग असं होऊन यायचं इथं जयभीम घालायचं झालं संपलं आपला. अरे सत्ता घेतली पाहिजे पहिली गोष्ट. भारत बौद्ध झाला पाहिजे दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आपल्या लोकांना मिसला ते कंपल्सरी आहे. आपल्याला आरक्षण 10 वर्ष म्हटलं, अजून 10 वर्षानं 1 महिन्याचं बी पेटलं नाही आपल्याला अजून आजपर्यंत. आम्हाला आरक्षण हे 100% भेटलं पाहिजे आम्हाला. काय 10% बी भेटलं नाही अजून. आणि आरक्षण 10 वर्षात बंद करायचं म्हणतात. हे मनोवादी म्हणतात. म्हणजे आमचं सगळं हाकलायचं काम चालू आहे. आता 70% BJPवाल्यांनी काढलेले आहेत, 30% राहिले. आमचं जोपुत्र जागे होत नाही तोपुत्र आपल्याला आरक्षण 100% होत नाही. नाहीतर जरांगे पाटीलसारखं उपोषण करायची पाळी नव्हा. उपोषण केलं तर मेलं तर बी आपल्याला आरक्षण भेटणार नाही. जोपुत्री BJP हटवायला पाहिजे. एवढंच मी विनंती करून सांगतो सर्वांना. जय भीमच्या सैनिकांना सांगतो नमो. आपण पाहतोय की आपल्या मताचा अधिकार जर आपण व्यवस्थित वापरला मताचा अधिकार तर नक्कीच हे सरकार जे आहे ते आपण बदलू शकतो असं अनेक भीमान्वय सांगतात. आपण थेट पुढील भीमान्वयांसोबत देखील चर्चा सारणार आहोत. अनेक तरुण देखील आपण पाहतोय की ह्या तरुणांच्या विचारामध्ये, ह्या तरुणांच्या सरणीमध्ये आपण बघतोय की अनेक वेळा अनेक विचार, अनेक गोष्टी ह्या तरुणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण सांगितलेल्या आहेत पाहतोय. अनेक वेळा आपल्याला जेव्हा बघतोय की आपण थेट जेव्हा संवाद साधतोय तर अनेक संवाद साधत असताना अनेक भीमान्वय आहेत जे जय भीमचा जयघोष करत या ठिकाणी येतात. थेट आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूयात. कारण अनेक लोक आहेत की जे वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहतोय की दूरपर्यंत जरी पाहिला तरी निळा झेंडा आपल्याला फडकताना दिसतोय. कारण आज बाबासाहेबांना सलामी देण्यासाठी आपण सलामी देण्यासाठी ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण बघतोय आणि पाहतोय की आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपली जी लोक आहेत ते भीमान्वय आहेत हे या ठिकाणी व्यवस्थित येतात. बाबा जय भीम. जय भीम. कुठून आलात? आम्ही वाशिम जिल्हा. हो. काय वाटतं इथं कशासाठी आलात? एकदम चांगली आपली व्यवस्था आहे आणि एकदम आपलं कोरेगावची जत्रा तर आम्ही दंग झालेलो. आमच्या याच्यावर फार अभिवंदन करतो. नवीन वर्ष आपण बघतोय की अनेक वयस्कर व्यक्ती आहेत. किती जरी वय झालं तरी बाबासाहेबांची अस्मिता जपण्यासाठी ते या ठिकाणी येतात. बाबा काय सांगाल? आम्ही पूर्वीच्या काळी महार लोकांना युद्ध केलं. आपला अन्याय होता, गळ्याला मडकं होतं, पाठीला झाड होता, तर आपल्या महार लोकांना ते कायम करून ठेवला. त्याचा आम्हाला अभिमान आहे महार लोकांचा. हो, त्याचा आम्हाला अभिमान आहे. अनेक लोक आहेत, अनेक भीमा आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया. दादा जय भीम. जय भीम. काय नाव तुमचं? गेन बाबा मोरे, कुठून आलात? आंबेगाव तालुका, खेडमंचर. खेडमंचर. गावात विहार आहे का तुमच्या? आहे ना, आम्ही खडकीचे. हा, आम्ही जयंती भरतो ना. अच्छा, जयंती भरतो. आज तुम्ही इथं आलात, काय तुमच्या विहारामध्ये सांगणार आहात इथून गेल्यावर? आता काय सांगणार. आपण बघतोय की अनेक भीमान्वय आहेत की जे आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत. दादा जय भीम. जय भीम. काय नाव तुमचं? मी सतीश शेषराव कांबळे. कुठून आलात? मी लातूर जिल्हा देवणी तालुका सर. लातूर जिल्हा देवणी देवणी तालुका. बरं, काय सांगाल आज की तुम्ही या ठिकाणी आलात? आज या ठिकाणी आलो आम्ही की 1 जानेवारी 2018ला ज्या महार वीराने इथल्या मनुस्मृतीच्या पेशव्यांना 28,000 पेशव्यांना चराचरा कापलं आणि त्या कापल्याच्या नंतर आम्हाला मनुस्मृती नावाच्या ज्या ग्रंथामधून या बहुजन समाजाला मुक्त करण्यात आलं आणि त्यातल्या त्यात इथल्या महार जातींना की ज्यांच्या तोंडाला गाडगं, कमरेला खराटा होता, त्याच्यामधून मुक्ती या पेशवाईच्या विरुद्ध लढून 1 जानेवारी 1818ला या ठिकाणी या शौर्यांचा दिवस आहे. आणि या शौर्याला आम्ही विजयस्तंभाला जी सलामी द्यायला येतो, याची सलामी म्हणजे आमचं सळसळतं रक्त आहे. पण आज या घडीला आमच्या इथे फक्त सलामी द्यायला येतात, पण ज्या बाबासाहेबांच्या वंशज आहेत, त्यांचे नातू आहेत, पंतू आहेत, परपोते आहेत, यांच्याकडे आमचा हा समाज बघत नाही आहे. कारण हा आज आमचा समाज परत एकल लोकशाहीच्या विरुद्ध जात आहे. कारण हा समाज आज गुलामगिरीच्या मार्गाला जाणार आहे. कारण बाकीच्या लोकांनी जे काही केलं, पण आताच्या भावी पिढीला या विजयस्तंभावर येऊन ज्याने नतमस्तक होतात त्या लोकांना मी एकच सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी आलात तर तुम्ही जर खरे स्वाभिमानी असाल तर या विजयस्तंभाचं दर्शन घेऊन इथल्या या पावन मातीचं आपण आपल्या कंपाळी लावून मी स्वाभिमानाने जीवन जगेन, मी लाचार बनणार नाही. आणि बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला एक मताचा अधिकार दिलाय आणि ते मत मी विकणार नाही आणि मी विकून लाचार होणार नाही, अशी शपथ या ठिकाणी या शौर्याच्या समोर या सर्वांनी घ्यावी, एवढी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. आपण पाहतोय की अनेक वेळा अनेक लोक आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आपापली भूमिका मांडतात. आपण थेट प्रक्षेपण पाहतोय लॉर्ड बुद्धा TV चॅनलवर आणि आपण जसं जसं पाहतोय जसं जसं पुढं जातोय तसं तसं आपल्याला अनेक वेळा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. आपण पाहतोय की अनेक व्यक्ती आहेत की जे आपल्याला लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या थेट प्रक्षेपणामधून बघतोय की आपण ही जी गर्दी आहे
ही सर्व आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळा आपण बघतोय की वेगवेगळे विचार, वेगवेगळे मतं जरी दिसत असले तरी सगळ्यांची भूमिका आज आहे की जे हा शौर्यस्तंभ आहे या शौर्यस्तंभाला मानवंदना देणं. आपण अनेक लोकांशी जाणून घेऊयात. दादा जय भीम. काय नाव आपलं? पंडित सुरवाडे, कुठून आलात? चाकणवरून. चाकण. गावात चाकणमध्ये बुद्धविहार वगैरे आहे का तुमच्या? काय त्या विहारात कार्यक्रम वगैरे होतो? होतात महिन्याला, आठवड्याला होतात कार्यक्रम. आज तुम्ही इथं आलात शौर्य दिनानिमित्त, काय इथलं एका अनुभवलेला प्रसंग काय सांगाल विहारात? एक नवीनच स्फूर्ती अंगात संचारते. 1 तारीख म्हटल्यावर शौर्य दिनाच्या निमित्तानं आम्ही सगळे फॅमिली विथ फॅमिली आलेलो आहे. आपण ते पाहतोय की या ठिकाणी अनेक भीमानू आहेत. दादा जय भीम. जय भीम सर. कुठून आलात? मुंबईहून आलात. काय सांगाल, मुंबईवरून तुम्ही या ठिकाणी आलात, काय प्रसंग अनुभवत आहे इकडे? प्रसंग असा अनुभवतोय की आपले जे भीम सैनिक आहेत त्यांच्यामध्ये जागृती येत आहे आणि खूप मोठ्या संख्येने इथे भीम अनुयायी आपल्या ह्या योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी येतोय. त्यामध्ये खूप असा आनंद वाटतोय. खूप एक चांगली गोष्ट आहे की जे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी आपल्या ह्या योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. तुम्ही तरुण आहात, काय सांगाल सध्याची लोकशाही, लोकपावती, उगम पावती की काय सध्या परिस्थिती आहे? सध्याची परिस्थिती सर खूप बिकट आहे. जेवढं होईल तेवढं आपण एकत्र येऊन ह्या पेशवाईंना लढणार नाही, विरोध करणार नाही. तोपर्यंत लोकशाही वाचेल असं मला वाटणार नाही. आजची ही पेशवाई UM माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्या लोकशाहीवर घाला घालते. सर्वप्रथम आपण UMवर हल्ला केला पाहिजे आणि UMवरचा हल्ला हा बंद करून आपण बॅलेट पेपरवर मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं सर. एकंदरीत तुम्ही जेव्हा इथून मुंबईला जाल, काय इथला जो प्रसंग आहे, काय अनुभवलं आहे, काय सांगाल? मुंबईला जाईल तर भीमानुयांना असं सांगेन की आपल्या एवढ्या मोठ्या भीम सैनिकांनी एकत्र येऊन अभिवादन करत आहेत आणि खूप मोठ्या संख्येने आपली लोक जागृत होत आहेत, हे मी पुढच्या पिढींना सांगेन. नक्कीच आपण पाहतोय की अनेक भीमानू आहेत या ठिकाणी येत आहेत. आपण त्यांच्याशी देखील थेट संवाद साधणार आहोत. आपण पाहतोय की या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. हा एवढ्या मोठ्या आलोट गर्दीमध्ये या शौर्य दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन नतमस्तक करण्यासाठी येणारे लोक किंवा ह्या विजयस्तंभाला, शौर्य दिनाला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणारे भीमानू आहे. आज थेट आपण पाहतोय की रक्तदान करत आहेत. दादा जय भीम. जय भीम. काय सांगाल, आज तुम्ही एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं? आपण गेले 9 ते 10 वर्ष रक्तदान शिबिर घेतो आहे आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण गोरगरिबाला अडचणीत फ्रीमध्ये बँक डोनेट करतो. किती पण लागू द्या, काही अडचण नाही. कधी कॉल आला तरी बी आपण सहकार्य करतो. तुमचा परिचय द्या एकदा. मी भीमशक्ती युवा सेना संस्थापक अध्यक्ष विलास इंगळे. मी गेले 10 वर्ष म्हणजेच आपलं सामाजिक उपक्रम राबवत असतो. अच्छा, काय सांगाल, हे जे रक्तदान शिबिर आपण पाहतोय, या रक्तदान शिबिरामध्ये अनेक लोक आहेत की या ठिकाणी आपण बघतोय की रक्तदान करण्यासाठी येतात. वेगवेगळ्या पद्धतीने लोक या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. पण थेट तुम्ही रक्तदान शिबिर घेता कारण एवढी आलोट गर्दी असते, एवढे म्हणजे परिस्थिती अशी बिकट असते की चालणं, एवढ्या अंतरावर लांब चालून येणं, या ठिकाणी लोक रक्तदान करतात. काय तुम्हाला अनुभवलेला प्रसंग आहे? आपण त्यांची प्रत्येकाची केअर करून अगदी पद्धतशीर पद्धतीने ज्या आपले डॉक्टरचा सल्ला वगैरे घेऊन आपण सगळे मेडिकल टेस्ट करून आपण त्यांचं सगळं हे करत असतो, डोनेशन वगैरे घेत असतो. कोण डॉक्टर आहेत आणि किती टीम आहे आज रक्तदान शिबिराची? आपलं मिनिमम 5 ते 6 जण आहेत आणि सिस्टर वगैरे आहेत, ते डॉक्टर आहेत तिथं बसले ते डॉक्टर साहेब. अच्छा, आतापर्यंत किती नागरिकांनी रक्तदान केलेलं आहे? आत्तापर्यंत मिनिमम 55 नागरिकांनी डोनेशन झालेलं आहे. अजून पण संध्याकाळपर्यंत एक 100-150च्या आसपास होऊन जाईल आपलं. अच्छा, काय तुम्हाला असं वाटतं की आज शौर्य दिनानिमित्त या विजयस्तंभाला मानवंदना दिल्यानंतर काय सांगाल की तुमच्याकडे तुम्ही एका पक्ष संघटनेचे पदाधिकारी आहात, लोक तुमच्याकडे अपेक्षेने बघतात, काय सांगाल तरुण वर्गाला? तरुण वर्गाला आता म्हटलं तरी आपलं 1818 साली युद्ध झालं भीमा नदीमध्ये. आपले शूर योद्ध्यांनी भीमा नदीमध्ये रक्तरंजित असा पराक्रम केलेला आहे. तो पराक्रम आत्तापर्यंत आपल्या तरुण पिढीला समजला पाहिजे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण फुले शाहू आंबेडकर यांचे त्यांच्या प्रत्येक डोनरला गिफ्ट पण देतो आणि एक सामाजिक संदेश जाण्यासाठी हे आपण उपक्रम राबवतो. आपण पाहतो की या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन एक मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं गेलं आहे. अनेक नागरिक जे आहेत, जे भीमानू आहेत, या ठिकाणी
स्वतः स्वेच्छेने या ठिकाणी रक्तदान करत आहेत. आपण थेट पुढील भीमानुयायांची चर्चा साधणार आहोत. आपण थेट पाहतोय की ही जी आलोट गर्दी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक वेळा आपण बघतोय की अनेक ठिकाणाहून वेगवेगळे भीमानुयायी या ठिकाणी आलेले आहेत. कोणी निळा फेटा बांधून तर कोणी निळा झेंडा हातात घेऊन, कोणी कुटुंबासमेत तर कोणी आपल्या लहान मुलांना डोक्यावर घेऊन अनेक भीमानुयायी जे आहेत ते या ठिकाणी अभिवादनासाठी येतात. आणि आपण बघतोय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगवेगळा रोष आहे आणि प्रत्येकाचं जरा वातावरण जर पाहिलं आपण तर अनेक ठिकाणी अनेक वेळा भीमानुयायी ज्यावेळेस या विजयस्तंभाला भेट देतात त्यावेळेस काहीतरी नवचैतन्य नवप्रेरणा वेगवेगळ्या दिसतात. आपण पाहतोय की अनेक ठिकठिकाणी अनेक लोक आहेत. आपण जर बघितलं तर हे जे भीमानुयायी आहेत यांच्या मनामध्ये एक वेगळीच प्रेरणा, एक वेगळीच चेतना आहे 1 जानेवारीच्या दिवशी असते. जय भीमचा घोष असेल किंवा विविध कामातून आलेले असेल तर आपण पाहतोय की ह्या ठिकाणावर आपल्याला थेट जर बघितलं आपण तर ह्या विजयस्तंभाची जी गर्दी आहे सुरुवातीला सकाळी जी होती त्याच्या दुप्पट तिप्पट गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय. कारण आपण पाहतोय थेट लॉर्ड बुद्धा टीव्हीवरती आणि लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. त्या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये थेट जनतेला हे आपण इथले दृश्य जे आहेत ते दाखवत आहोत. अनेक भीमानुयायी आहेत वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या ह्याच्यामध्ये आपापल्या संकल्पनेमध्ये आपापला संकल्प घेऊन या ठिकाणी येतात. या ठिकाणी या शौर्यस्तंभास मानवंदना देतात आणि आपली पुढील दिशा जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने ठरवण्यासाठी पुढे काम करतात. आपण बघतोय की काही एंट्री गेट आहे जे पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात आपण त्या एंट्री गेटला देखील बघू शकतो की ही जी गर्दी आहे ही आपल्याला आलोट गर्दी जी आहे या एंट्री गेट म्हणून दिसते. अनेक पोलिसांच्या संरक्षणामध्ये सुरक्षिततेत आपण ही गर्दी पाहतोय. आपण जर पाहिलं तर अनेक वेगवेगळे भीमानुयायी आहेत, अनेक वेगवेगळ्या विचाराचे आहेत, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत की आपण जर बघितलं तर गोष्ट संविधानाची हे जे फ्रेम आहे हे आपल्याला पाहायला मिळते, वाचायला मिळते. अनेक लोक आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत ते दाखवत आहेत. हे जर पाहिलं आपण तर प्रत्येक गोष्ट आपण पाहिलं तर ह्या भीमानुयांना वेगवेगळी गोष्ट जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळे पेंडल आपल्याला दिसतील. जेवणाचे पेंडल आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं भिक्षूंची निवास व्यवस्था आहे. अनेक भीमानुयायी आहेत, कोणी वेगवेगळ्या पक्षाचे, कोणी वेगवेगळ्या संघटनेचे. पण आज या ठिकाणी ज्यावेळेस इथे येतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त ह्या शौर्यदिनी ह्या विजयस्तंभास मानवंदना देणे हीच भूमिका असते. आपण जर पाहिलं तर 97 वर्ष झाले बाबासाहेब या ठिकाणी येऊन गेलेत आणि पुढील 3 वर्षानंतर या ठिकाणी बाबासाहेबांच्या भेटीला 100 वर्ष पूर्ण होतील. अनेक भीमानुयायी आहेत की आपण त्यांच्या वेगवेगळ्या शैलातून आपण जर पाहिलं तर आपण बघतोय की हा जो शौर्यस्तंभ आहे ह्या शौर्यस्तंभावरती थेट दरवर्षी वेगवेगळी प्रतिकृती पाहायला मिळत होती. पण मात्र संविधानाचे हे जे 75 आहे त्या 75मध्ये आपण पाहतोय की बाबासाहेबांचं तैलचित्र आणि संविधानाची उद्देशिका जी आहे ती आपल्याला या तैलचित्रात पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर वरचा जे टोक आहे तर वरच्या टोकावरती आपण चारही बाजूला जर पाहिलं तर एक आपल्याला चौकोन पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. स्तंभावरती आपण जर पाहिलं तर अनेक असं नक्षीकाम बाबासाहेबांचा फोटो जो आहे तो चमकतोय, दिमागदार संविधान हातात घेतलेला फोटो आहे. भारतीय संविधानाची उद्देशिका गौरवण्याचं काम या विजयस्तंभावरती केलं गेलेलं आहे. खरंच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यंदाचं वर्ष जे आहे प्रशासनाचं बार्टीचं हे खूप उल्लेखनीय आणि वेगवेगळं आहे. आपण असंच भीमानुयांच्या वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करणार. काही भीमानुयायी आहेत या ठिकाणी अभिवादनासाठी आलेत आणि अभिवादन करत असताना त्यांच्यामध्ये काय भावना आहेत, कुठल्या भावना आहेत, काय त्याचा उद्देश आहे आणि त्यांची कशी प्रतिक्रिया आहे ते आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात. आता आपल्यासोबत BSPचे प्रदेशाध्यक्ष आहे डोंगरे साहेब, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. दादा जय भीम. जय भीम. काय सांगाल, आपण मागे 25 डिसेंबरला देखील भेटलो, आपण मनुस्मृतीवरती चर्चा केली होती. आज आपण थेट या ठिकाणी भीमा कोरेगावच्या जयस्तंभावरती आलेलो आहोत आणि हा जयस्तंभ एक शौर्याचं प्रतीक म्हणून मानलं जातं. महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या भारतातून लोक या ठिकाणी येतात आणि भारताबाहेरून यावर्षी लोक आलेले आहेत. म्हणजे हा जो जयस्तंभ आहे हा पूर्ण देशामध्ये आज प्रचलित आहे, माहिती आहे. पण या शौर्यस्तंभाकडे जर पाहिलं तर गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारा हा शौर्यस्तंभ जो आहे तर आत्ताची जी वाटचाल आहे त्या आधुनिक गुलामगिरीकडे चाललेली आहे, त्याकडे कशी नजर टाकाल तुम्ही? फार चांगलं वाटलं आपने मुझे जो बात बोली. ये जो स्तंभ है ये शो करता है, दर्शाता है गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या जेव्हा तो बंड करून उठेल. आज मैं जब देख रहा हूँ यहाँ पर आज के दिन के उपलक्ष्य में इतने सारे लोग
बहुजन समाज के लोग पूरे भारतवर्ष से यहाँ पर आए हैं नतमस्तक होने के लिए कि भाई हमारे पूर्वजों ने 500 लोगों ने इतना बड़ा इतिहास इस देश के अंदर निर्माण किया, समूल पेशवाई को नष्ट कर दिया। आज इन सभी लोगों से मैं दरख्वास्त करने के लिए यहाँ पर आया हूँ कि हमारी इतनी बड़ी तादाद है, इतने शूरवीर हम लोग हैं और पेशवाई को नष्ट करके केवल हमारे 500 लोगों ने इस देश के अंदर समता प्रस्थापित करी है। और आज देख रहे हैं कि आधुनिक युग में हमारा देश मनुवादी की तरफ, मनुस्मृति की तरफ बढ़ रहा है और आधुनिक युग में हम लोग गुलामी की तरफ बढ़ रहे हैं। ऐसी स्थिति में आज समस्त बहुजन समाज के लोगों ने यहाँ संकल्प करना चाहिए कि हमने इस पेशवाई को दोबारा उठाकर फेंकना चाहिए। और फेंकने के लिए अभी हमारे हाथ में तलवार नहीं है। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने हमारे हाथ में बहुत बड़ा शस्त्र दिया है और उस शस्त्र का नाम है वन वोट वन मैन वन वोट, वन वोट वन वैल्यू। और इस चीज़ को यदि सामने रखते हुए हमारे समस्त बहुजन समाज के लोगों ने यदि आज संकल्प कर लिया तो मैं समझता हूँ कि ये सही सच्ची श्रद्धांजलि या सच्ची आदरांजलि कही है आज शौर्य दिन के माध्यम से हमारे नागवंशीय लोगों को होगा जिन्होंने अपनी जान की बलिदान दिया। उस दादा आप बात अच्छी रखी है, लेकिन एक बात है, ये जो लोकतंत्र है वो धोखे में है, ऐसा बोला भी जा रहा है, दिख रहा भी है। लेकिन हम देखते हैं कि इतनी बड़ी तादाद से लोग हैं जो यहाँ विजय स्तंभ को शौर्य दिन के दिन अभिवादन कर रहे हैं, लेकिन ये जो वोट, ये जो लोग हैं ये वोट में कन्वर्ट नहीं हो रहे। क्या बात है? पहले जो देखा जाए तो पहले हमारे वोट के लिए अदर पार्टी, अदर समाज के लोग हमें वोट की बैंक के हिसाब से देख रहे थे। आज हमारे ही पार्टी के लोग हो या हमारे ही समाज के लोग हो, वो हमारे ही समाज को आज एक वोट बैंक की तरफ देख रहे हैं। आपकी बात एकदम सही है। आपको शायद मालूम होगा कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने इस देश का संविधान लिखा, इस देश के तमाम बहुजन समाज के लोगों को वोट का अधिकार दिया। गोलमेज परिषद, फर्स्ट, सेकंड, थर्ड राउंड टेबल कॉन्फ्रेंस के माध्यम से कई अधिकार बाबा साहब ने समस्त बहुजन समाज के लिए लाए थे। लेकिन ये वही समाज है कि जैसे अधिकार यहाँ पर लाए तो गांधी जी ने पहली बार अनशन, इस समाज को जो कल्याण होने वाला था, इस समाज का कल्याण ना हो इसलिए गांधी जी ने पहली बार अनशन इसी अरोड़ा की जेल में किया। और उस समय बाबा साहब को सबसे ज़्यादा तकलीफ इन्हीं चमचायुगों से हुई, इन्हीं चमचागिरी लोगों से हुई। आपको शायद मालूम होगा कि बाबा साहब जब सबसे पहली बार लड़े तो बाबा साहब को अपने लोगों से हार मारनी पड़ी। कजरोड़ कौर ने बाबा साहब को हराया, ये तो इतिहास रहा है। लेकिन आज के तारीख में हमारे लोगों ने, जो कि आज बुद्धिमान बन गए, बुद्धिजीवी बन गए, बाबा साहब के एजुकेशन के कारण काफ़ी आगे बढ़ लिख कर बढ़े हैं, इंटेलेक्चुअल बने हैं, उन्हें ये बात समझनी चाहिए कि हमारे लोगों के तरफ एक वोट बैंक के तहत कांग्रेस और बीजेपी देखती है और छोटे छोटे पैसों में 500-1000 रुपये में हमारे वोट को खरीद लेती है। बाबा साहब को उस समय हमारे समाज के ऊपर फख्र था। जिस दिन बाबा साहब ने एक वोट का अधिकार दिया था बाबा साहब बड़े खुश थे। लेकिन उसी समय एक कांग्रेस के आदमी ने बोला था कि मैं साहब, बाबा साहब आपको खुश होने की गरज नहीं, हम आपके समाज को औने पौने दान में खरीद लेंगे। तो बाबा साहब ने उस दिन कहा था कि ये मेरा समाज जिस दिन अपने पैरों के ऊपर खड़ा हो जाएगा, जिस दिन उसको समझ जाएगा, उस दिन ये कांग्रेस और बीजेपी वालों आपसे बढ़िया भिखारी इस देश के अंदर मुझे नज़र नहीं आएगा। मैं आज आप लोगों के माध्यम से अपील करना चाहता हूँ अपने समस्त बहुजन समाज के लोगों से, जो इंटेलेक्चुअल है, बुद्धिजीवी हैं, समझता है, उनको समझना चाहिए कि उनके वोटों को वोट बैंक के तहत ये लोग आपको यूज़ कर रहे हैं। अरे हमको तो गिना भी नहीं जाता, हमें जानवर से बदतर भी आज समझा जाता। उनको मालूम है 200-500 रुपये में ये लोग खरीदे जाएंगे। इसलिए मेरी अपील है कि आप सही में बाबा साहब के वंशज हो, सिद्धनाथ के वंशज हो, इन महारों के वंशज हो जिन्होंने इतना बड़ा विजय और शौर्य हासिल किया है, तो आप लोगों ने अपने वोटों की रक्षा करते हुए आज इस देश के अंदर दोबारा समता प्रस्थापित करने की गरज है। और ये हो सकता है, ये हो सकता है। ये जो लोग कांग्रेस बीजेपी के लोग हमारे तरफ वोट बैंक के तहत देखते ना, यदि आप और हम सब इकट्ठा हो गए, हमने अपने बुद्धि के दरवाजों को थोड़ा सा खोल दिया, बाबा साहब के विचारों को यदि हमने सोच लिया, समझ लिया और उनके उद्देश्यों की पूर्ति के लिए यदि हम एकत्रित हो गए, तो साथियों मैं समझता हूँ इस देश का आने वाला दूसरा पीएम ये बहुजन समाज का बन सकता है, बाबा साहब के विचारों का बन सकता है। ये ताकत हमारे अंदर आज भी है, बशर्ते हमको अपनी ताकत को जानने की गरज है जो हम नहीं जान पा रहे हैं। हर साल बोला जाता है कि समाज एक नहीं होता है, एक गट्टा नहीं होता, वोट नहीं करता। हमने देखा है कि कई बार रेडोलस जैसी संगठन हो गई, समिति हो गई, हर बार नेता एक होते हैं। लेकिन आप देखते हैं कि रेडोलस में भी कोई आमदार हमारा चुन के नहीं आता है, एमएलए चुन के नहीं आता है।
तो हर तरफ जो समिति है अपने बहुजन संगठन है वो एक होती है, लेकिन हमारा कैंडिडेट चुन के नहीं आता है। क्या हर साल नेता एक होने से समाज एक होगा? नहीं, ये बात जो फैलाई है, ये नरेशन जो बनाया है, ये मनुवादी लोगों ने हमारे बीच में फैलाया है कि नेता एक नहीं आते, संगठन एक नहीं आते। बहन मायावती, मान्यवर कांशीराम साहब ने ये बात बोली है कि जब बहुजन समाज अपने पैरों के ऊपर हुक्मरान बनने के लिए जाएगा तो ये वही मनुवादी हैं। आप लोगों के बीच में 5 लोगों का यदि परिवार है तो 5 लोगों को विघटित करने का काम करेंगे, और ये हमारे समाज के अंदर ऐसे सामाजिक संगठनें और ऐसी पार्टियां बनाएंगे कि वो आपस में लड़ते झगड़ते रहे, इनका डाइवर्शन हो जाए, वोट बढ़ जाए और ये कभी भी सत्ता के दरवाजे तक ना पहुँचे। और इसलिए बार बार परम आदरणीय बहन जी कहती हैं कि भाई इतना बड़ा राष्ट्रीय वृक्ष हमने लगाया है, इतनी बड़ी नेशनल पार्टी आप लोगों के भरोसे बनी है, इसके बाद नहीं बनना है नेशनल पार्टी, ये कतई नहीं बनने देंगे। इनको मालूम है कि आज वोट बैंक बहुजन समाज पार्टी के साथ में है, परम आदरणीय बहन जी को अपना नेता मानता है, तो इसको डाइवर्शन करने के लिए आरएसएस वाले, बीजेपी वाले, कांग्रेस वाले, ये सारे मनुवादी लोग लगे हुए हैं। हमारी गरज ये है कि हमारा बुद्धिजीवी आदमी ये सोचे कि मैंने छोटे छोटे नदी नालों में साथ में जाना है या समंदर में एक साथ होकर आगे बढ़ना चाहिए, क्योंकि समंदर ही ये सारी चीज़ें कर सकता है, और समंदर तो बहुजन समाज पार्टी हैं और उसकी नेता बहन मायावती जी हैं, और वही कुछ कर सकती हैं, बाकी किसी में कोई दम नहीं। आप देखिए, मैं बहुत एक इम्पोर्टेंट बात आपको आपकी इस चैनल के माध्यम से बताना चाहता हूँ। कुछ लोगों के पास उन मांगने के बाद, डिमांड करने के बाद भी उनको जगह नहीं मिलती, एक सीट नहीं मिलती, कोई जगह नहीं मिलती, फिर भी ये लोग बोलते हैं कि हम युति के साथ में हैं, हम कहीं इंडिया गठबंधन के साथ में हैं, कहीं हम एनडीए गठबंधन के साथ में हैं ना। वो अभी नाम न लेते हुए आप समझ जाइए, कुछ लोगों को केवल मिनिस्ट्री का पद चाहिए, सीट नहीं मिली भी तो भी चलता है, उनके बैनर के ऊपर उनके फ़ोटो लग जाते हैं, कुछ दाढ़ी वाले हैं, कुछ कैसे हैं, आप सब जानते हो। मेरा ये कहना है कि जितने भी महाराष्ट्र की राजनीति को मानने वाले महाराष्ट्र के तथाकथित नेता हैं, बिना नाम लिए हुए मैं बताना चाहता हूँ, क्या बार्गेनिंग पावर है आप लोगों की? क्या बार्गेनिंग पावर है? अरे बार्गेनिंग पावर की बात करते हो तो आज इस देश के अंदर परम आदरणीय बहन जी की जैसा बार्गेनिंग पावर किसी के पास में नहीं है। अरे वो चाहती तो हमेशा के लिए इस देश का पीएम रह सकती थी, हमेशा के लिए इस देश के अंदर सबसे बड़े सूबे में उत्तर प्रदेश की सरकार हमेशा के लिए रख सकती थी, लेकिन धन्यवाद परम आदरणीय बहन मायावती जी का, सही स्वाभिमानी नेतृत्व है, उन्होंने कभी किसी के साथ एडजस्टमेंट नहीं किया, कभी बार्गेनिंग नहीं किया। ये तो आप अपने दिमाग के ऊपर थोड़ा सा ट्रेस दे के बताओ कि जिनकी कोई ताकत नहीं महाराष्ट्र में, वो भी बार्गेनिंग कर रहे, लेकिन बहन जी की ताकत तो पूरे देश में है, वो क्यों बार्गेनिंग नहीं करती हैं? इसका मतलब है बहन जी ही इस देश की बहुजनों की सच्ची मूवमेंट को बढ़ाने वाली है। और इस देश के अंदर सिद्धनाथ नाग जिन्होंने हमारा शौर्य रिहा रखा, 500 महारों ने पूरे पेशवाई को ख़त्म किया, ये ताकत आज इस देश के अंदर किसी में है तो परम आदरणीय बहन जी के माध्यम से आज हमें ये नेतृत्व मिला है, और वही कर सकती है, बशर्ते ये संपूर्ण बहुजन समाज उनकी ताकत को समझे साथियों। नहीं तो बाबा साहब भी आए, बाबा साहब चलते चले गए, उनको भी ये कांग्रेस ने नहीं जीतने दिया, और मरने के बाद बाबा साहब को हम भगवान मानते। मान्यवर कांशीराम साहब आए, उनको भी जीते जी किसी ने नहीं मान्य किया, मरने के बाद उनको भी हम भगवान मानते। कल ऐसी नेता हमारे बीच में नहीं रहेगी, और तब ये बहुजन समाज बोलेगा नहीं बहन जी थी तो सब कुछ ठीक था। साथियों, ये चीज़ आपके हाथ से ना होने पाए, आप इकट्ठा हो, बहुजन समाज के नीले हाथी के नीले झंडे और बाबा साहब के हाथी के निशान के तले यदि आप इकट्ठा आते हो, मैं आपको विश्वास दिलाता हूं कि ये जो शौर्य जिसके तहत आज संकल्प करने के लिए हम लोग यहाँ पर आए हैं, वही शौर्य, वही विजय दिवस क्यों परम आदरणीय बहन जी इस देश के अंदर निर्माण कर सकते हैं। क्या बात है। हम देखते हैं कि अलग अलग बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। देश की नेता कैसे हो, बहन मायावती कैसे हो। हमने देखा कि अभी हमारे साथ डोंगरे जी ने अच्छी बात रखी है, और उन्हीं के साथ हम देखते हैं कि बीएसपी से प्रात्यक्षिक से लड़े हमारे बहुजन समाज पार्टी से यहाँ पे एक एमएलए के इलेक्शन जिन्होंने लड़ी है, हम उनसे बात करेंगे। हुलगेज चलवा दीजिए। दादा, आप इस भीमा कोरेगांव शौर्य दिन के अवसर पर यहाँ पर आए हो, क्या अनुभव है? आप हर साल आते हो, इस साल ऐसा क्या नया अनुभव आपको लगा है? मैं सबसे पहले सभी देशवासियों को 207 जो हमारा शौर्य दिन है आज, उसका सभी को मैं शुभेच्छा देता हूँ।
उसके साथ ही नए साल का भी मैं सभी को शुभकामना देता हूँ। और मैं हर साल आता हूँ और हर साल आते हुए यहाँ पे मैं सभी मेरे देशवासियों को, मेरे पुणेकरों को, सबको कहता हूँ, यहाँ आने के बाद एक ऐसी ऊर्जा मिलती है जो हम साल भर काम करने की हमारे में एक ताकत मिलती है। तो आज के दिन मैं सभी को ये कहना चाहूँगा, भारत देश बचाना है तो हमें ईवीएम हटाना है और संविधान बचाना है तो भी ईवीएम हटाना है। तो आज सभी यहाँ पे जमे हुए जन सैलाब को कहना चाहूँगा कि अभी आपने हमारे प्रदेश अध्यक्ष साहब से कहा कि यहाँ तो इतनी बड़ी भीड़ दिखती है, सब इकट्ठा होती है, पर चुनाव में दिखता नहीं। ये सब ईवीएम की वजह से हो रहा है। समाज में सभी एकत्रित आए हुए और भी आने की प्रयास कर रहे हैं, पर ये जो ईवीएम है, ये ईवीएम की वजह से वो नहीं पा रहा है। तो मैं आज यहाँ पे, ये हमारा ऊर्जा स्थान है जहाँ से हमें प्रेरणा मिलता है, क्योंकि हमारा इतिहास इतना बड़ा है कि उन्हीं लोगों में ये दम है जो आने वाले दिनों में कुछ कर सके। तो जिसका इतिहास बोला तो हमारे पूर्वजों का इतिहास बोला तो भीमा कोरेगांव है, और भीमा कोरेगांव के ही आने वाले दिनों में कुछ कर सकते हैं। तो इसीलिए मैं सभी को आज के दिन फिर कहता हूँ कि सब एक आइए और एक आकर जो ईवीएम है इसको हटाइए और भारत देश बचाइए, संविधान बचाइए। धन्यवाद। आपण पाहिलं की आत्ताच आपल्यासोबत BSPचे प्रदेशाध्यक्ष डोंगरे आणि होलगे चलवादी होते। आपण त्यांच्यासोबत चर्चा केली। आपण थेट देखील पुढील भीमा अनुयायांसोबत चर्चा करणार आहोत। जय भीम नमो बुद्धाय. मी अमोल लक्ष्मण डंबाळे, लॉर्ड बुद्ध TV से भीमा कोरेगाव आपण थेट लाईव्ह पाहतोय। आताच आपण अनेक भीमा अनुयायांसह चर्चा करण्यात आलेले। आपल्यासोबत औरंगाबादहून आलेले सचिन निकम आहेत। त्यांना विचारूया की या ठिकाणी आल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? खरं तर नवीन वर्षाची सुरुवात होत असताना आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची प्रेरणा घेण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी या भीमा कोरेगाव स्तंभाला येऊन मानवंदना देत असतात। अत्यंत प्रेरणादायी वर्षाचा हा पहिला दिवस असतो आणि मागच्या काही वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने भीमा कोरेगावामध्ये दंगल घडवण्यात आली आणि अनेकांना वाटलं की ही दंगलीनंतर कुठेतरी हा इतिहास दाबला जाईल, परंतु जेवढा दाबण्याचा प्रयत्न झाला तेवढा उफळून हा इतिहास आज जगभरामध्ये पोहोचलेला आहे। आंबेडकरी अनुयायी कोट्यवधीच्या संख्येनं दरवर्षी भीमा कोरेगावला येत आहे। या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, परंतु प्रशासनाने सुविधा देण्यामध्ये अत्यंत कुचराई केलेली आहे। लोकांना 10-10 किलोमीटर अंतरावरून पायी यावं लागत आहे। पिण्याच्या पाण्याची साधी सोय या ठिकाणी नाही आहे। पुरेसे मोबाईल टॉयलेट्स देखील या ठिकाणी नसल्यामुळे प्रशासनाचा फोलपणा उघड झालेला आहे। बार्टीने या उपक्रमाचं क्रेडिट घेण्याचं काम केलेलं आहे, परंतु त्या क्रेडिट घेण्याच्या ऐवजी जर यांनी खऱ्या अर्थानं लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितपणे आंबेडकरी अनुयायांना या ठिकाणी अशा दुर्लक्षाचा सामना करावा लागला नसता। आमची सरकारकडे विनंती आहे की इथून पुढे देखील हजारो वर्ष हा सोहळा या ठिकाणी असाच पद्धतीने साजरा होणार आहे। त्याच्यामुळे पुढच्या 50 वर्षाचं नियोजन म्हणून या ठिकाणी प्रशासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत। आपण या ठिकाणाहून काय प्रेरणा घेऊन जाता? या ठिकाणावरून आमची प्रेरणा अशी आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, आणि आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या देशातली लोकशाही धोक्यात आलेली असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा गुलामीकडे लोटण्याचा प्रयत्न होत आहे। त्याच्यामुळे या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त इथल्या शहीदांकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि पुन्हा एकदा या व्यवस्थेविरुद्ध बंड केलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे। आताच आपण औरंगाबादहून आलेले सचिन निकम यांची चर्चा करण्यात आली, त्यांनी त्यांचं मनोगत अगदी कमी वेळेमध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे। आता आपल्यासोबत पुढील भीमा अनुयायी आहेत, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊ की काय वाटतं। कुठून आलात, काय वाटतं? आम्ही नाही का पिंपरी चिंचवडमधून आलो आहेत आणि खूप चांगलं वाटतं। दरवर्षी आम्ही इकडे येत असतो। आम्ही इकडं नाही का, आम्ही आमच्या गावामध्ये हे सांगणार की आम्ही 500 शूरवीरांचं जे स्तंभ आहे त्याला आम्ही अभिवादन करून येतो आणि आम्हाला गर्व आहे की आमचे पूर्वज शूरवीर होते। आम्ही इथं कोरेगावला येऊन 500 शूरवीरांची प्रेरणा घेऊन जातो, सम्राट अशोकांची प्रेरणा घेऊन जातो, कारण सम्राट अशोकांचे हे वंशज होते आणि आम्ही यांचे वंशज आहोत। माझं नाव सम्यक ठाणांबीर, मी पिंपरी चिंचवडचा आहे।
इथे येऊन ऊर्जा मिळते. आपल्या पूर्वजांनी जो इतिहास घडवला आहे त्याची ऊर्जा मिळते. आम्ही घेतले बुद्ध आणि त्यांचा धम्म, शूद्रपूर्वी कोण होते, भारताचं संविधान, असे या सर्व पुस्तकाचं तर वाचन करून गावामध्ये याचा प्रसार करणार. हो, वाचन करून प्रचार प्रसार करणार. आपण पाहिलं की अनेक भीमसेनांची आपण चर्चा करत आहोत. ही चर्चा करत असताना आपण थेट प्रक्षेपण पाहतोय, पूर्ण दिवसाचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. आणि या थेट प्रक्षेपणामध्ये आपण पाहतोय की अनेक भीमानवी आहेत की ते आपल्या विचारांची सांगड घालतात. वेगवेगळ्या विचारसरणीत जरी असलो तरी विचारांची सांगड घालत असताना प्रत्येकजण आपापली भूमिका मांडतोय. आजचा हा जो आवाढव्य जो परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये इतके सारे भीमानवी आहेत की अगणित असा एक रेकॉर्ड ब्रेक भीमगर्दी ही आपण ह्या थेट लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे. आणि आपण बघतोय की भीमा कोरेगावचा जो हा शौर्यस्तंभ आहे हा साक्ष देतोय 207 वर्षापूर्वीची ही जी लढा आहे या अन्यायाच्या विरोधात बंड करलेला लढा आहे. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत या शौर्यस्तंभामध्ये दडलेल्या आहेत, त्या हळूहळू वर येत आहेत. आपण दादाभाऊ अभंग यांच्याशी देखील चर्चा केली, त्यांनी देखील कायदेशीर लढाईबद्दल सांगितलं. आपण पुन्हा एकदा ह्या थेट प्रक्षेपणामध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत मी स्वतःच या ठिकाणी सध्या ब्रेक घेत आहे. हे थेट प्रक्षेपण चालू आहे आणि आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण पाहत आहात. जर लॉर्ड बुद्धा टीव्ही आपल्याकडे घरी दिसत नसेल तर आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती बुद्धा प्ले ॲप डाउनलोड करू शकता आणि त्या बुद्धा प्ले ॲप डाउनलोड करून त्यावरती आपण लॉर्ड बुद्धा टीव्ही पाहू शकता. हा लॉर्ड बुद्धा टीव्ही जो आहे हा आपल्या सर्व आंबेडकर चळवळीचा, आपल्या मुवमेंटचा एक दगदगता असा विचारसरणी पसरवणारा, हा आंबेडकरी चळवळीत काम करणारा एक लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल संपूर्ण देशात दिसत आहे. आपण ह्या चॅनलवर आपण पाहू शकता. हे थेट प्रक्षेपण आपण बघत आहे. सध्या तरी मी ह्या ठिकाणीच थांबत आहे. पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मी विकास कडला, कॅमेरामॅन सिद्धार्थ सिंह. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.